नमस्कार. तर आज आपण महाराष्ट्रीयन नथ बघणार आहोत, जी की आपण डायरेक्ट घालतो. ही प्रेसची नसते. तर त्यासाठी आपण हे 5 चे मोती घेतले आहेत. प्लस आपण ही 20 नंबरची तार घेतली आहे कट करून. तर इथे आपण हे असले गोल्डन मनी वापरणार आहोत, एडीवाले. तर आपण पाहूया की कशी बनवायची आहे महाराष्ट्रीयन नथ. इथे गोल्डन मनी घेतले आहेत 0 चे. तर इथे तुम्ही छोटे छोटे कलरचे जे पोतमणी वगैरे असतात तर तेही तुम्ही वापरू शकता. तर इथे ही आपली 0.3 ची तार घेतली आहे नथ बनवण्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला रॅपिंग वगैरे मोती वगैरे ओवायचे असतात. तर ही तार मी कट करून घेतली आहे. हे बघा, इथे तार कट केलं आहे. तार कट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोती प्लस आपल्याला एक गोल्डन मनी असं त्या आपल्या तारेमध्ये ओवायचं आहे. हे बघा, आपण एक मोती एक गोल्डन मनी ओवला आहे. तर आता हा जो आपला गोल्डन मनी आहे हा आपल्याला असं सोडून द्यायचा आहे आणि हे जे तारेचं टोक आहे हे आपल्याला पुन्हा जो आपला मोती आहे त्यातून आपल्याला मागे काढायचं आहे. हे बघा, असं काढलं आपण तर हे बघा, असं आपला हा गोल्डन मनी इथे मोत्याच्या इथे फिक्स होतो. पुन्हा आपल्याला एक मोती ओवायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मनी ओवायचा आहे. हे बघा, आता पुन्हा आपल्याला हा मोती आहे हा आपल्याला मोती सोडून द्यायचा आहे आणि गोल्डन मनी सोडून द्यायचा आहे आणि जो मोती आहे त्याच्यातून आपली ती तार पुन्हा मागे काढून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि जेव्हा आपण मोत्यातनं तार रिपीट मागे काढत असतो तर तेव्हा आपले जे मोती आहेत ते एकमेकांसोबत असे जुळून धरायचे, म्हणजे दोन मोत्यांमध्ये आपला जास्त गॅप राहत नाही. तर पुन्हा आपल्याला सेम हेच करायचं आहे. पुन्हा आपल्याला मोती घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मनी घालायचा आहे आणि गोल्डन मनी घातल्याच्या नंतर गोल्डन मनी आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि जो आपला मोती आहे त्याच्यातनं आपल्याला ती तार पुन्हा अशी मागच्या साईडला काढून घ्यायची आहे. मागच्या साईडला काढल्याच्या नंतर जेव्हा आपण तार काढतो तर हे बघा, हे जे मोती आपण जसं वाढवत जातो तसं ते आपल्याला मोती घट्ट धरत जायचं आहे, म्हणजे ते मोती व्यवस्थित असे एका लाईनीत आणि एका म्हणजे असं रेषेत व्यवस्थित असे एकसारखे जुळून येतं. त्या दोघांमध्ये असं गॅप दिसत नाही. तर सेम आपल्याला असंच पूर्ण आपले 6 मोती आपल्याला असे ओवून घ्यायचे आहेत. तर आपण ते ओवून घेऊया. तर हे बघा, असे आपण मोती ओवून घेतले आहेत. आपण 6 घेणार होतो पण इथे मी 8 मोत्यांचं एक असं ओवून घेतलं आहे तारेमध्ये. तर आता आपल्याला याचं गोल कसा करायचा, तर ही आपली जास्तीची तार आहे ना, तर ही आपली जी जास्तीची तार आहे तर हे बघा, आपण हा स्टार्टिंगला ओवलेला हा मोती आणि आपण हा शेवटी केलेला मोती, शेवटी जो आपण मोती ओवला आहे तर तिथली जी तार आहे ती एकदम जो पहिला स्टार्टिंगला मोती ओवला आहे त्याच्या वरच्या साईडने घ्यायची आणि खालच्या साईडला पुन्हा असं त्या मोत्याला आपल्याला असं 2-3 राऊंड मारून घ्यायचे आहेत घट्ट. असे 2-3 आपण राऊंड इथे ह्या मोत्याला दोघांना घट्ट मारले आहेत. तर आता आपल्याला पूर्ण एक असं गोल आपल्याला तसंच आपल्याला रॅप करायचं आहे. तर ह्या मोत्याच्या आपण इथे पुढे आलो, ह्या मोत्याच्या पुढे मागे करत आपल्याला एक पूर्ण असा राऊंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित, जिथून आपण स्टार्ट केलं आहे तिथपर्यंत. तर हे बघा, आता पूर्ण झालं आहे. तर हे आपलं पूर्ण झालं आहे. तर आता आपण ह्या तारेमध्ये आपण एक क्रिस्टल ओवून घेऊया.
हे मग क्रिस्टल ओल आहे. तर आता आपली तार एकदम इथे ह्या मोत्यापाशी होते एकदम समभागामध्ये आपल्याला एकदम समोरच्या मोत्याला 2 राऊंड मारून ही तार पुन्हा अशी आपल्या क्रिस्टल इथे वरती काढून घ्यायची आहे. काढल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये गोल्डन मणी ओवायचे आहे. तर आपण इथे गोल्डन मणी ओवून घेऊया. तर हे बघा इथे मी गोल्डन मणी ओवून घेतले आहे. तर मी इथे 3 नंबरचे गोल्डन मणी वापरले आहेत. 8 गोल्डन मणी ओवून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिथे आपण मोत्याच्या वरती जो गोल्डन मणी वापरला आहे 0 mm तोच तुम्ही इथे क्रिस्टलच्या साईडनेही वापरू शकता. तर मी इथे मोठे वापरले आहेत. तर आपण त्याचा असा व्यवस्थित असा गोल करून घेऊया. हे बघा असा एक गोल केला आणि आता इथे आपलं ओपन होते. तर आता आपल्याला ते पॅक करायचं आहे. तर हे बघा मी इथे आले एक मोती सोडून आणि ही आपली 0.3ची तार आहे. ही एकदम गोल्डन मनीच्या इथून वरतून घालायची आपल्याला आणि एकदम जे आपलं फूल आहे ना मोती तर त्याच्या आपल्याला एकदम असं त्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि ओढताना जी आपण तार ओढतो तर ती बरोबर अशी ह्या 2 गोल्डन मण्यांच्या मध्ये बसली पाहिजे. तर सेम आता आपल्याला इथे पण तसंच पॅक करायचं आहे. तर एक मोती सोडून ह्या साईडला इथे तार करून घेतली. सेम आता तसंच हे जे गोल्डन मणी आपण क्रिस्टलच्या साईडने लावले तिथून आपल्याला आपली 0.3ची तार अशी ओवून अशी त्या साईडला काढून घ्यायची आणि घट्ट असं ओढून घ्यायचं. म्हणजे आपले ते गोल्डन मणी तिथे पॅक होतात. ओढल्याच्या नंतर इथे जो मी तिथे ओढतात तर तिथे जो मोती आहे त्याला आपल्याला असा राऊंड मारून घ्यायचा आहे. हे बघा असं म्हणजे असे आपले गोल्डन मणी इथे असे पॅक होतात. तर हे आपलं नथीसाठीचं फूल रेडी आहे. तर आता आपल्याला ही आपली 20 नंबरची तार आहे त्याच्यावर आपल्याला ती नथ बांधायची आहे. तर ही तार अशी कट करून घेतली आहे. तर तिचे एकदम समान भाग असे आपली जी तार आहे त्या तारेचे 2 टोक अशी जुळून घ्यायची आहेत आणि असा एक यू शेप आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या तारेचा. हे बघा असं आता म्हणजे असा लूप यू शेप केल्याच्या नंतर तुम्ही ही जो यू शेप केला आहे तो डायरेक्ट तुम्ही असं ह्या फुलाच्या इथे मागे पण तुम्ही बांधू शकता. असंही आपल्याला बांधता येतं. पण जर आपलं असं डायरेक्ट तारेवर जर फुल पॅक बसत नसेल तर तुम्ही इथे छोटासा लूपसुद्धा करू शकता. तर आता आपण लूप करून कसं फूल बांधायचं ते बघणार आहोत आणि मग जी आपली राहिलेली खालची जी नथीची डिझाईन आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर आपण इथे आता लूप करून घेऊया. एकदम जिथे आपण यू आकार केला आहे तिथे व्यवस्थित आपलं प्लायर धरायचं आणि तारेची जी तार आहे ती हे टोक आहे ह्या साईडला घेऊन जायचं आणि जे हे टोक आहे ते आपलं ह्या साईडला घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण प्लायरच्या ह्या टोकामध्ये आपली तार आहे तर ते प्लायरचं टोक काढायचं आणि खालच्या प्लायरची हे बघा असं खालच्या प्लायरच्या इथे घातल्याच्या नंतर जे आपले प्लायर आहे त्याच्या खालच्या टोकामध्ये आपली जी तार आहे ती घातल्याच्या नंतर एकदम पूर्ण असं खाली करून घ्यायचं आहे म्हणजे आपला एक असा यू शेप तयार होतो आणि मग हे प्लायरमधून आपलं काढायचं आहे. तर हे बघा असं आपलं एक बेस तयार होतं आपल्या नथीसाठी. तर हे बघा आता असं बेस झाल्याच्या नंतर आता ह्या बेसवर आपल्याला फुल पॅक बांधून घ्यायचं आहे. तर हे बघा आता जो आपण बेस केला आहे त्या बेसमध्ये आपली जी फुलाला जॉईंट तार आहे ना तर ती आपण त्याच्यामध्ये ओवून घेतली आहे व्यवस्थित. हे बघा अशी घट्ट अशी ओवून घेतली. ओवल्याच्या नंतर आपल्याला असं मागची साईड धरायचं आहे व्यवस्थित. हे बघा असं मागची साईड धरली आपण आणि एकदम घट्ट असं आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे फूल त्या बेसवर. हे बघा इथे ओवली आणि एकदम हा जो मोती आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असे घट्ट 2 राऊंड मारले आपण. आता आपल्याला ह्या साईडला यायचं आहे. एका मोत्याच्या पुढे मागे करत आपल्याला इथे यायचं आहे. इथे आपल्याला आल्याच्या नंतर जो आपला लूप आहे ना तर त्या लूपमध्येच आपल्याला ही 0.3ची तार ओवून एकदम आपली त्या साईडला काढायची आहे. लूपच्या बाहेर आली पाहिजे. तेव्हा आपण इथे ओवली आणि एकदम ह्या साईडला अशी काढून घेतली. काढल्याच्या नंतर असं एकदम घट्ट ओढायचं म्हणजे आपलं फूल आहे ना त्या लूपवर असं व्यवस्थित असं पॅक बसतं. हे बघा इथे आलो आपण. तर हे बघा आता इथे आपल्याला पॅक करायचं आहे. तर आपण ह्या तारेच्या खालच्या साईडने यायचं आणि
आपला जो मोती आहे तो आणि आपला जो लूप केला आहे तर तो आपण त्या दोघांना व्यवस्थित असं एक घट्ट राऊंड मारून घ्यायचं आहे. हे बघा असं ओवल्याच्या नंतर आपली तार एकदम इकडे येते, घट्ट अशी ओढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून तो लूप आणि आपलं जे फूल आहे ते एकदम व्यवस्थित असं घट्ट बसून जातं. तर हे बघा असं झालं आहे. झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. तर आपण त्या तारेला आपल्या 0.3च्या तारेनं पहिल्यांदा 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. मारल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या तारेमध्ये आपल्याला ह्या साईजचे मोती घेऊ शकता किंवा थोडे लहान घेतले तरी चालतात. तर आपण असे 6 मोती ओवून घेऊया 0.3च्या तारेमध्ये. हे बघा इथे 6 मोती ओवून घेतले आहेत. 6 मोती ओवल्याच्या नंतर इथे आपल्याला असं एक गोल तयार करायचा आहे. तर हे बघा असे मोती आपले जुळून धरायचे आहेत आणि जो पहिला मोती आहे त्याच्या तिथे आपल्याला या तारेने कसा राऊंड मारून घ्यायचा आहे. हे बघा मी 2 राऊंड मारल्याच्या नंतर मग आपले जे मोती आहेत ते असे पुढे जात नाही आणि हे जे गोल थोडं म्हणजे झालं आहे तर त्याला आपल्याला असं पीळ द्यायचा आहे घट्ट, म्हणजे त्याचा एक असा गोल तयार होतो आपला. असं व्यवस्थित असं घट्ट पॅक करायचं, म्हणजे असा गोल तयार होतो. आता गोल तयार झाल्याच्या नंतर तो बरोबर आपल्या तारेवर ठेवायचा आहे आणि आपली जी 0.3ची तार आहे ही अशी तो जो मोत्यांचा गोल केला आहे त्याच्यावर अशी व्यवस्थित धरायची आहे. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही क्रिस्टल घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही एखादा मोती वगैरे घालू शकता. तर मी इथे असा हा गोल्डन मोती वापरला आहे. मोती ओवल्याच्या नंतर तो व्यवस्थित असा मधोमध इथे त्या मोत्यांच्या गोलवर ठेवायचा आहे आणि आपली जी 0.3ची तार आहे त्या तारेनं आपल्याला 20 नंबरच्या तारेला असं व्यवस्थित 2-3 राऊंड घट्ट मारून घ्यायचे आहे. मारल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावर रॅपिंग करायचे आहे. तर आता आपल्याला 2-2 मोती घ्यायचे आहेत. तर हे बघा आता ही तार मी ह्या साईडला घेतली आहे. तर हे बघा आता ह्या 2 मोत्याच्या वरनं मी तार घेतल्याच्यानंतर आता जे 2 घेतलेली मोती तर त्यातलं एक मोती आणि समोरचं एक मोती ह्या दोघांना असा व्यवस्थित राऊंड मारून घेतला आहे. तर हे बघा आता इथे तो राऊंड पूर्ण करते. त्याच्यावरनं तार घेतली. आता पुन्हा जे 2 घेतले त्यातला एक आणि समोरचा एक, हे बघा असं व्यवस्थित घट्ट राऊंड मारून घ्यायचा. तर पुन्हा तो जे 2 घेतले त्यातला एक आणि समोरचा एक, तो एक घेतला. आता पुन्हा राहिलेले शेवटचे 2 तर त्या दोघांना व्यवस्थित असं राऊंड मारून घेते. हे बघा जिथून स्टार्ट केलं बरोबर तिथेच आले. हे बघा असं, हे बघा आता हे राहिलेले इथले 2, हे बघा झालं आपलं रॅपिंग कंप्लीट. झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जी आपली 20 नंबरची तार आहे तिला असं घट्ट राऊंड मारून घ्यायचं आहे. तर आता इथे 6 मोत्यांचं केलं. आता इथे आपल्याला 4 मोत्यांचा एक छोटासा गोल करायचा आहे. तर तोही आपण इथे करून घेऊया. हे बघा इथे 4 मोती ओवले. त्याचंही आपल्याला सेम तसंच करायचं. असं व्यवस्थित जुळून धरायचे. जुळून धरायच्या नंतर आपल्या 0.3च्या तारेनं 20 नंबरच्या तारेला असं तिथे एकदम टोकापाशी असे 2 राऊंड मारून घ्यायचे. मारल्याच्या नंतर ती 0.3ची तार अशी धरायची आपल्याला आणि जो आपण मोत्यांचा गोल केला आहे त्याला असा पीळ मारायचा, म्हणजे त्याचा असा घट्ट असा गोल तयार होतो. हे बघा असं जोपर्यंत आपले मोती असे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला असा राऊंड मारायचा आहे. ते मारल्याच्या नंतर तो आपला बरोबर इथे 20 नंबरच्या तारेवर बसतो. हे बघा असं बसल्याच्या नंतर हे बघा आपली 0.3ची तार आहे ती अशी तिथे वरती काढून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आता आपण गोल्डन मणी घालणार आहोत. तर हे बघा जो मोत्यांचा गोल केला आहे 4, तर त्याच्यामध्ये मी हा 3 नंबरचा मोती घातला आहे. हे बघा घातल्याच्या नंतर आपली 20 नंबरची तार आहे तिला असा 2-3 राऊंड मारून घ्यायचे. मारल्याच्या नंतर हे बघा असे घट्ट होते. तर आता आपण जसं रॅपिंग केलं 2-2 मोत्यांचं तसं आपल्याला सिंगल मोत्यांच्या, जसं आपण 2-2 मोत्यांचं रॅपिंग केलं तसं आता आपल्याला हे सिंगल मोती आहेत ना तर त्याच्यावरनं असं आपल्याला एक राऊंड मारत जायचं आहे पुढे. हे बघा इथे आपण राऊंड मारला. तर इथून आपल्याला हे बघा असं इथे एक राऊंड मारला. हे बघा या एका मोत्याला आपण व्यवस्थित असा राऊंड मारून घेतला.
आता आपल्याला समोरच्या मोत्याला राऊंड मारून आता आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. झाल्याच्या नंतर आपली जी 20 नंबरची तार आहे तिला असं 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे बघा, असं झाल्याच्या नंतर आता इथे तुम्ही मोती ओवू शकता किंवा क्रिस्टल किंवा गोल्डन मनी असं ओवू शकता. ओवताना या दोन्ही पण तारेमध्ये आपल्याला ओवायचं आहे. तर आपण इथे एक मोती ओवून घेऊया दोन्ही तारेमध्ये. हे बघा, इथे मी मोती ओवला आहे. मोती ओवताना ह्या पण तारेत ओवायचा आणि ह्या पण तारेमध्ये ओवायचा आहे. हे बघा, ओवल्याच्या नंतर आता याच्यामध्ये मी पुन्हा एक 3 नंबरचा गोल्डन मनी ओवणार आहे. तो पण ह्या पण तारेमध्ये आणि त्या पण तारेमध्ये ओवून घेणार आहे. हे बघा, एक मोती, एक गोल्डन मनी आणि एक मोती असं मी दोन्ही पण तारेमध्ये ओवून एकदम जो शेवटी मोती घातला त्या मोत्याच्या इथे व्यवस्थित असे घट्ट राऊंड मारणार आहे 0.3च्या तारेनं. हे बघा, असे घट्ट एकदम मारल्याच्या नंतर ना आपली राहिलेली तार आहे ती कट करून टाकायची आहे. हे बघा, कट केली. आता इथे आपल्याला नथीला जो आपला आकार आहे तर तो आपला द्यायचा आहे. हे बघा असं. तर आपली ही याची नथ आहे डायरेक्ट नाकात घालायची. तर त्या नथीचा जो आकार असतो असा अर्धा चंद्र, तर तसं आपल्याला त्याला देऊन घ्यायचं आहे. हे बघा असं व्यवस्थित. आणि इथे आता आपल्याला लूप करायचा आहे. तर ही जी तार आहे ही तार थोडीशी मी कट करते. कट केल्याच्या नंतर ना इथे आपल्याला छोटासा लूप बनवायचा आहे असा गोल. हे बघा, असं लूप बनवला आणि तो लूप आहे ना तो असा हे ठेवायचा आहे. जेव्हा आपण अशी नथ धरतो तर तो त्याचा जो गोल आहे तो असा आपला वरती गेला पाहिजे, असं आपल्याला लूप करायचं आहे. आणि ही जी तार आहे तर ही तार आपली त्या लूपमध्ये अशी ओवून पूर्ण अशी खालच्या साईडला अशी खेचून घ्यायची आहे एकदम स्ट्रेटमध्ये. हे बघा, पूर्ण अशी एकदम स्ट्रेटमध्ये आपण खेचून घेतली आहे. एकदम स्ट्रेटमध्ये गेली पाहिजे. हे बघा अशी. हे बघ, असे एकदम स्ट्रेटमध्ये गेली आहे आणि थोडीशी तार अशी आपल्याला इथं तिला वाकवायची आहे. आणि ही जी राहिलेली तार आहे तर ती आपली अशी कट करून घ्यायची आहे. हे बघा अशी. ही अशी आपली एकदम आपण जी आपली नथ असते महाराष्ट्रीयन, जी आपण डायरेक्ट नाकातनं घालतो, तर ती अशी नथ आपली इथे रेडी आहे. हे बघा अशी. तर एक 2 गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की जेव्हा आपण नथ बनवतो, अशा तुम्ही तुमच्यासमोर जी नथ तुम्ही घेता बनवायला, तर तिची जी डिझाईन असते ती आपल्या उजव्या हाताच्या साईडने असं बनवत यायचं आहे. आणि जी डाव्या साईडची तार आहे तर ती आपली अशी जर प्रेसची नथ असेल तर ती अशी डाव्या साईडलाच असते आणि ती आपण ह्या साईडला वरती लूप करतो. आणि जी आपण डायरेक्ट नाकातनं घालायची नथ असते तर तिचीही डिझाईन आपल्या उजव्या हाताकडेच असते, म्हणजे उजव्या साईडलाच आपण ती बनवतो. आणि जी आपली डाव्या साईडचा जो हात आहे त्या साईडला ही आपली अशी तार असते जेव्हा आपल्या समोर आपण ती नथ बनवतो तेव्हा. आणि मग म्हणजे ती आपण जेव्हा घालतो तर ती आपण अशी उलट्या साईडला करतो, म्हणजे ती व्यवस्थित अशी बसते आपल्या नाकामध्ये. तर तुम्ही ह्या साईडला जर डिझाईन बनवली डाव्या साईडच्या हाताकडे आणि उजव्या साईडच्या हाताकडे ही जी तार ठेवली तर ती नथ जेव्हा घालतात तेव्हा ती उलटी होते. तर जेव्हा नथ बनवतो तेव्हा ती नथ आपल्या उजव्या हाताकडेच आली पाहिजे, अशी आपण ती डिझाईन बनवायची. तर हे बघा, अशी छान अशी आपण नथ बनवली आहे जी की आपण डायरेक्ट नाकात घालतो. हे बघा.